दररोज भाजी विकत आणायची नाही, तरीही रोज घरात वेगवेगळ्या किमान 4 प्रकारची ताजी भाजी। एवढंच काय, घरात पाहुणा आला तर जाताना त्याला ही ताजी भाजी। ही भाजी नुसती हिरवीगार नाही तर पूर्णतः सेंद्रिय आहे। कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरात राहणाऱ्या अनिल मोहिते यांच्या परिवारानं गच्चीवरची शेती यशस्वी करून दाखवली आहे। त्यांची ही अभिनव शेती पाहण्यासाठी आज आपण कोल्हापुरात जाणार आहोत। विज्ञान आणि तंत्रज्ञानात आपण कितीही प्रगती केली तरी शेवटी खायला अन्न लागतं आणि आजच्या घडीला शेतीचा टक्का दिवसेंदिवस घटतोय। दुष्काळ, नापिकी, दलाल या सर्व दुष्टचक्रात शेतकरी अडकलाय। त्याचा परिणाम म्हणून उत्पादन कमी होत आहे आणि भाज्यांचे भावही गगनाला भिडतायत। पण कोल्हापुरातल्या न्यू पॅलेस परिसरात राहणाऱ्या अनिल मोहिते यांनी यावर तोडगा शोधून काढलाय। निसर्गाची आवड असलेल्या मोहितेंनी चक्क घराच्या टेरेसवर शेती फुलवण्याचा यशस्वी प्रयोग केलाय। तर मी 2011ला हे घेतलं। मग घेतल्यानंतर मला ही शेतीची आवड असल्यामुळं, झाडांची आवड असल्यामुळं मी इथं आजूबाजूला फारच कमी जागा होती। मग तिथं जी बसतील ती झाडं लावली। मग परत काय करायचं, मग मी विचार केला की आपण टेरेसवर करू शकतो, हा बराच रिकामा जागा आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या तिसंगी शिंदे महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेले अनिल मोहिते यांना पूर्वीपासून शेतीची आवड। आपल्या गावी त्यांनी पिकांसाठी शेतीचा कोपरा न कोपरा वापरलाय, पण कोल्हापुरात हे शक्य नव्हतं। मग काय, त्यांनी थेट घराच्या टेरेसवरच भाजीपाला लावण्याचं ठरवलं। पण शेती करायची आणि तीही गच्चीवर, मग यातून गळतीची भीती होतीच। यावरही त्यांनी तोडगा काढला। भाजीची चांगल्या दर्जाची रोपं आणून ती टेरेसवरील रंगाच्या डब्यांमध्ये लावली। आज त्यांच्याकडे टोमॅटो, वांगी, दुधी, भेंडी, दोडका, शेवगा, श्रावण घेवडा, बीन्स, गवार, पडवळ, काकडी या भाज्यांपासून सर्व पालेभाज्या आहेत। आपल्या कुटुंबियांच्या मदतीनं 5 वर्षांपासून ते गच्चीवर अशा प्रकारे शेती करतायत। कारण ही लिकेज वगैरे होऊ नये यासाठी मी बादलीत लावायचा निर्णय घेतला। त्यानुसार एक ट्रॉली मी तांबडी माती आणून घेतली। शेरड्यांचं लेंडी खत मी घेतलं होतं, शेणखतही आणलं होतं आणि त्यामध्ये जवळजवळ 1/4 मी नारळाची शेंडी घालतो। त्यानंतर माती आणि ते शेणखत वगैरे ते त्याच्यामध्ये घालतो। त्यानंतर मी ही बियांची टोकन वगैरे केली। आता जवळजवळ माझ्या 50पर्यंत ह्या 20 लिटरच्या बादल्यांच्या मध्ये हा मी प्रयोग केलेला आहे। याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या कुटुंबाला लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी घेत असतो। घरातल्या घरात भाजीपाला मिळाल्यामुळं गृहिणींचा मोठा प्रश्न सुटतोय असं मला वाटते। त्याचप्रमाणे माझ्या मैत्रिणी ज्या आहेत आजूबाजूच्या, त्या ऐन वेळा घरी जर भाजी नसेल तर मला फोन करतात, वहिनी काय भाजी आहे काय, आणि त्यांचा मग त्यावेळी भाजीचा प्रश्न 5 मिनिटात सुटतो। लगेच येऊन ताजी ताजी वांगी, भेंड्या जे काय असेल टेरेसवर ती भाजी त्या घेऊन जातात। एका कुंडीत बिया पेरल्या आहे, काही खूप चांगलं झाड आले आहे। मम्मी व बाबा नसताना पाणी घालतो। खूप छान वाटतं इथं फिरल्यावर। आपल्याकडे घरी पाहुणा आला तर आपण त्याला चहा किंवा सरबत देतो, पण मोहिते कुटुंबीय घरी आलेल्या पाहुण्याला सात्विक भाजी देऊन त्याचा अनोख्या पद्धतीनं पाहुणचार करतात। त्यांनी केवळ ही शेती स्वतःपुरता मर्यादित ठेवलेली नाही, तर कुंडीत भाजीपाल्याची लागवड करून तुम्हीही स्वयंपूर्ण होऊ शकता असा संदेश ते इतरांनाही देत आहेत। महागाई वाढली आहे, भाज्यांचे भाव वाढलेत, ही नेहमीचीच ओरड। मग कधी आपण यामागे सरकारला दोषी धरतो तर कधी निसर्गाला। पण प्रत्यक्ष मेहनत घ्यायची तयारी दाखवली तर आपल्याला शेती करता येणं कठीण नाही, हेच मोहिते कुटुंबियांनी इतरांना दाखवून दिलंय। कॅमेरामन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर।